श्री स्वामी समर्थ. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे आणि 26 मार्च 2026 रोजी श्री रामनवमी आहे. तर रामनवमीच्या पूर्वसंध्येला आपण रामरक्षा या स्तोत्राचं अनुष्ठान करू शकतो, संकल्पयुक्त करू शकतो. तर रामरक्षेच्या अनुष्ठानाबद्दल आपण माहिती देऊ. केवळ याच 7 दिवसांमध्ये केलं जातं का? तर असं काही नाही. तुम्ही नेहमी करता सुद्धा करू शकता. तुमचा एखादा संकल्प असेल, तुमची एखादी मनोकामना असेल, तर त्यासाठी तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. सर्व प्रकारचे अनुष्ठान दिलेले आहेत. तर तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटेल, जे तुम्ही करू शकत असाल, तर ते अवश्य करा. असंही म्हटलं जातं, की संध्याकाळी रोज रामरक्षा आपल्या घरामध्ये लावून ठेवावी. पूर्वीच्या काळी रामरक्षा म्हणली जात असत. आत्ताही बरेच जण म्हणतात. कोकणामध्ये तर रोज संध्याकाळी रामरक्षा म्हणण्याची, शुभंकरोती म्हणण्याची परंपरा आजही चालू असते. आपण ही सगळ्यांनी केली पाहिजे. रामरक्षा स्तोत्र जर पूर्णतः म्हणता येत नसेल, तर मी त्याचाही उपाय पुढे सांगणार आहे, की काय म्हणावं. तर रामरक्षा सिद्ध कशी करावी? रोज एकदा ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. हे आपणास माहितीच आहे, की कोणतीही उपासना सिद्ध करण्यासाठी, कोणतीही सेवा ती आपल्याला अनुभवित करण्यासाठी म्हणजे त्याचे अनुभव येण्यासाठी, ते अनुभवाकडून अनुभूतीकडे जाण्यासाठी ठराविक वेळ आणि ठराविक ठिकाण हे आपण नेहमीकरता एकच ठेवलं पाहिजे, हे आपणास माहितीच आहे. पण कधी काही कारणास्तव आपल्याला थोडासा वेळ झाला किंवा एखादी जागा आपल्याला त्या दिवशी आपली रोजची जागा नसेल, परंतु खंड पडत असेल असं आपल्याला वाटत असेल, तर असं बिलकुल नाहीये. तर त्यावेळेस आपण त्या गोष्टीवर मात करून ज्या ठिकाणी आपली वेळ आहे, त्या ठिकाणी आपण सेवा करू शकतो. ती आपली परीक्षा असते असं समजायचं आणि सेवा करत राहायचं. गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळामध्ये दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्र दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. आता 13 वेळा म्हणणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तर ज्यांना 13 वेळा नाही शक्य त्यांनी तुम्हाला जसं जमेल ना त्यात तसं अवश्य म्हणा. मनोभावे म्हणणं रामाला नामात गुंग असलेलं आवडतं. राम स्वतः म्हणायचे, "माझ्यापेक्षा माझं नाम अधिक ताकदवान आहे आणि अधिक त्यामध्ये मी जास्त रमतो." असं श्रीराम स्वतः म्हटलेले आहेत. त्यामुळं रामरक्षा स्तोत्र हे जर पूर्णतः पठण एखाद्याला नसेल, तर जसं जमतं ना तसं म्हणा तुम्ही. शक्यतो बरेच जणांना पहिल्या 10 ओव्या घेतात. पूर्ण रामरक्षा नाहीत म्हणत शेवटपर्यंत. तर पहिल्या 10 ओव्या पण घेतात. कारण त्या 10 ओव्यांमध्ये आपल्या पूर्ण शरीराच्या संरक्षणासाठी म्हटलेल्या आहेत त्या. त्यामुळं तुम्हाला जसं आवडत असेल तसं म्हणा. रामरक्षेचे इतर फायदे. आता देवाच्या गोष्टीमध्ये फायदा तोटा असं पाहूच नाही. प्रत्येक गोष्टीचं काही ना काही कर्म केल्यानंतर त्याचं फळ ईश्वर देतच असतो. त्याचा अनुभव देत असतो. त्याची अनुभूती देतच असतो. अनुभव हा प्रापंचिक असतो आणि अनुभूती ही आध्यात्मिक असते आणि तो प्रवास तो बरोबर करून घेत असतो. त्यामुळे फायदा तोटा असं नाही पाहायचं. पण प्रत्येक गोष्ट होत असते त्यामुळं. तर रामरक्षेच्या उच्चाराने घरामध्ये काय होतात परिवर्तन. अनुभव अशुभ शक्तीपासून बचाव करतो. राहू-केतू महादशेच्या त्रासातून मुक्ती मिळते. कर्जमुक्ती व कर्ज वसुलीसाठी फायदेशीर ठरते, असं सांगितलेलं आहे. आणि हा उच्चार खूपदा होतो त्यामध्ये आणि यामुळं काय होतं घरातील बाधा वगैरे ज्या असतात ना, तर त्या दूर होतात. तुमची मुलं जर सतत आजारी पडत असतील, लहान मुलं सतत किरकिर करत असतील, सतत रडत असतील, तर त्यांच्या डोक्यावर रामरक्षा पहिल्या 10 ओवी तर अवश्य घ्याव्या. आणि जर रामरक्षा पूर्णतः येत नसेल, तर त्यांनी फक्त श्रीरामाचा जप करावा. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम रघुनंदन राम राम. किती सुंदर वाटतं. असं म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही. नाम घेण्याशी आणि ते किती भक्तिभावानं घेतले याला महत्त्व आहे. शेवटी ज्यांना येतं ना त्यांनी अवश्य करा. ज्यांना नाही येत त्यांनी फक्त राम हे नाव घ्या. काही हरकत नाही. रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ आहेत. त्या पाठाचे सतत पठण केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते. हे सांगितलेलं आहे यामध्ये. डोळ्याचे विकार जाण्यासाठी कौसल्या दृश्योपातुः हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्याचे विकार बरे होतात इत्यादी. तर रामरक्षा आपणास जमेल तेव्हा वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून पठण करण्यास सुरुवात करणे लाभदायक ठरते. रामरक्षा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळेत
म्हणावी. वेळ व जागा बदलू नये. तसेच त्या त्या आजारपणात अनुकूल श्लोक पठण केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते. हा श्लोक पठणाचे 15,000 पाठ जप करणे. जपाच्या बरोबरीने आजारी व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित केलेले श्री रामरक्षा सिद्ध यंत्र सतत जवळ ठेवावे. म्हणजे त्वरित आजारपणातून मुक्तता होते. हे जटिल मोठे जे आजार असतात ना, त्याच्यासाठी हा उपाय सांगितलेला आहे. अवश्य तुम्ही करू शकता, शक्य असेल तर. अन्यथा रोज रामरक्षा उजवा हात डोक्यावर ठेवून म्हणावी. श्रीराम रक्षा ह्या स्तोत्राचे महत्त्व काय? तर श्रीराम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानेच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. म्हणजे अशाही पद्धतीचं अनुष्ठान करतात. इथं अनुष्ठानाच्या पद्धती दिलेल्या आहेत. तुम्हाला जशी आवडेल ना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून ते शुद्ध नवमीपर्यंत असं अनुष्ठान केलं जातं. 1, 2 असं चढत्या क्रमाने असं नवमीपर्यंत गेल्यानंतर 9 वेळा झालं की ते पाठ त्याचं अनुष्ठान 1 झालं असं. तुम्ही असे अनुष्ठान तुम्हाला हवे तसे करू शकता किंवा प्रत्येक प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता. किमान माहितीसाठी तर असू द्या. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. रामरक्षा कवच रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही. परंतु स्वानुभव ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा. पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा. नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा. तर हा दिलेला जो श्लोक आहे तर या श्लोकात म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव्ह वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीत. आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे 12 कधीच वाजू देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा. रामरक्षा स्तोत्र म्हणजे काय? तर आपण ईश्वराची केलेली आर्त प्रार्थना होय. भगवंताच्या आशीर्वादासाठी स्तोत्र हा अतिशय उत्तम मार्ग आहे. रामरक्षा हे स्तोत्रही तसेच कवच सुद्धा आहे. आपण आपले जीवन मार्गक्रमणा करत असताना आपल्यास स्वसंरक्षणाची गरज का? कारण आपले जीवन हे एक प्रदीर्घ असा प्रवासाची वाटच आहे. या प्रवासात चालत असतानाच अनेक संकटे, आघात आपल्या जीवनात येत असतात. त्यावेळी अशा भगवंताच्या नावाचे कवच आपण परिधान केले तर आपणास भीती वाटणार नाही. तसेच आपल्या जीवनात येणारे संकटाचा सामना करण्यास बळ मिळते असा विश्वास वाटतो. या रामरक्षा कवचामध्ये डोक्यापासून पायापर्यंत एक एक आल्यास भगवंताच्या नावे कवच कमवायचे अशी कल्पना आहे. तर या रामरक्षा स्तोत्रात पातू म्हणजे रक्षण करा
हा शब्द ज्या श्लोकात आलेला आहे, असे सर्व श्लोक म्हणजेच कवच आहेत. आपल्या जीवनात एखादे चांगल्या हेतू साध्य करण्यासाठी या स्तोत्राचे ठराविक पारायण करणे, हे आजही अनेक जण करत आहेत. आपल्या जीवनात कोणताही धोका असो, तसेच सर्व प्रकारच्या अडचणींचा निवारण होण्यासाठी या रामरक्षा स्तोत्रात सकाळ, दुपार, संध्याकाळ असे त्रिकाळ पाठ करावेत, अशी श्रद्धा आहे. याशिवाय आपल्या मनातील इच्छा साध्य होण्यासाठी या स्तोत्राचे पाठ करावेत. पतिप्राप्तीसाठी 220 वेळा या स्तोत्राचे संकल्प करून सलग पाठ करावेत. त्यामुळे योग्य तो अनुरूप पती मिळण्यास चांगली मदतच होते. म्हणजे 220 वेळा पाठ करायचं, वाचायचं 220 वेळा. संतान प्राप्तीसाठी 64 पाठ करावेत. संतान प्राप्तीसाठी रामरक्षा स्तोत्राचे 64 पाठ करावेत. असे वरती देण्यात आले आहे. जास्त केले तर वाया जात नाहीत, म्हणजे उत्तमच आहेत. डोक्यावर उजवा हात ठेवून 64 पाठ करा संकल्पयुक्त. अडचणीचे दिवस वगळून बाळ राहण्यासाठी रामाला विनंती करून ही सेवा तुम्ही करू शकता. रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी केली तरी चालेल किंवा सकाळ, संध्याकाळ केली तरी चालेल किंवा एक कोणतीही वेळ जशी तुम्हाला आवडेल ना, त्या पद्धतीनं तुम्ही केली तरी चालेल. आणि 220 पाठाचंही तसंच विवाह कार्य जुळण्यासाठी. तर ती सेवा तुम्ही त्रिकाल केली तर चालेल, द्विकाळ केली तरी चालेल आणि एक काळ केली तरी चालेल. आता सर्वांचा प्रश्न असतो, की आता याच्यासाठी नियम आहेत का? तर परान्न घ्यायचं नाही. हे कोणत्याही संकल्पयुक्त सेवेसाठी परान्न घेऊ नये, हा एकच नियम असतो शक्यतो. अ, हे अनुष्ठान जे आहे ते आसन वगैरे टाकून आपण करत नाहीत, म्हणजे न हलवता करत नाहीत. फक्त सेवेपुरतं टाकणार आणि आपण उचलणार, हे पारायण नाहीये. त्यामुळं ब्रह्मचर्य पालन वगैरे असं काही नाहीये ह्याच्यामध्ये. त्यामुळे परान्न फक्त वर्ज्य, मांसाहार घेऊ नये. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी फक्त लक्षात ठेवून नियम तुम्ही मनापासनं हे अनुष्ठान करू शकता. आणि रामराया नक्कीच आपल्याला धावून येतात, मदत करतात. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करूत. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.